वयोमर्यादा वाढीची एकच आणि साधी पण अत्यंत न्याय मागणी करत आहेत। कोविड काळ आला, परीक्षा रखडल्या आणि भरती प्रक्रिया देखील थांबली। या सगळ्याचा फटका थेट विद्यार्थ्यांना बसलाय। आज अनेक उमेदवार वयोमर्यादेच्या उंबरठ्यावर उभे आहेत। आज हेच विद्यार्थी आपली गावे, आई वडील, कुटुंब सोडून पुण्यासारख्या महागड्या शहरात राहत आहेत। कोणी खोली भाड्यासाठी झगडतोय, तर कोणी 2 वेळच्या जेवणासाठी, तर कोणी रोजंदारी करून रात्री अभ्यास करत आहेत। अशा परिस्थितीत सरकारकडून अपेक्षा होती, हे विद्यार्थी गुन्हेगार आहेत का, की केवळ आपल्या हक्कासाठी उभे राहिलेले तरुण? आता लोकशाहीवर या सर्व घटनेमुळे प्रश्न उपस्थित होताना दिसतोय। लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणं हा अधिकार आहे, आंदोलन करणं हा गुन्हा नाही। पण आज चित्र वेगळंच दिसतंय। त्यांच्या मागण्या स्पष्ट देखील त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत। 4 जानेवारीची PSI पूर्व परीक्षा तात्काळ पुढे ढकला, विद्यार्थ्यांशी थेट सरकारनं संवाद साधायचा आहे। वयोमर्यादा वाढीबाबत सरकारनं सकारात्मक निर्णय घ्यायचा आहे आणि ही मागणी आवाजावी नाही, तर ही मागणी आहे न्यायाची। नमस्कार मित्रांनो, मी पवन साळवे, निर्भीड पवन 2.0 या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी पुन्हा तुमचं स्वागत करतोय। PSIची परीक्षा असलेल्या विद्यार्थ्यांसंदर्भातच आपण आज बोलणार आहोत। PSI विद्यार्थ्यांवर दडपशाही, न्याय मागण्या की सरकारची असंवेदनशीलता। नमस्कार, आज हा व्हिडिओ केवळ एका परीक्षेचा नाही, तो आहे हजारो तरुणांच्या स्वप्नांचा, तो आहे मेहनतीचा, संयमाचा आणि न्यायासाठीच्या लढ्याचा। PSI होण्याचं स्वप्न उराशी बाळगून मागील 7 महिन्यांपासून तयारी करणारे हजारो विद्यार्थी आज रस्त्यावर उतरायला मजबूर झालेत। प्रश्न एवढाच आहे, न्याय मागणं गुन्हा आहे का? आणि जर गुन्हा असेल तर लोकशाही कुठे जिवंत आहे? हाच प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्यांना पडलाय। आणि विद्यार्थ्यांची मागणी नेमकी काय आहे ती पाहूया। मित्रांनो, PSI परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी वयोमर्यादा वाढीची एकच आणि साधी पण अत्यंत न्याय मागणी करत आहेत। कोविड काळ आला, परीक्षा रखडल्या आणि भरती प्रक्रिया देखील थांबली। या सगळ्याचा फटका थेट विद्यार्थ्यांना बसलाय। आज अनेक उमेदवार वयोमर्यादेच्या उंबरठ्यावर उभे आहेत। एक संधी हुकली तर वर्षानुवर्ष मेहनत वाया जाणार आणि ही मागणी कुठलीही राजकीय नाही, तर ही मागणी आहे भविष्य वाचवण्याची। विद्यार्थ्यांची वास्तव परिस्थिती काय यावर आता प्रकाश टाकूया। आज हेच विद्यार्थी आपली गावे, आई वडील, कुटुंब सोडून पुण्यासारख्या महागड्या शहरात राहत आहेत। कोणी खोली भाड्यासाठी झगडतोय, तर कोणी 2 वेळच्या जेवणासाठी, तर कोणी रोजंदारी करून रात्री अभ्यास करत आहेत। अशा परिस्थितीत सरकारकडून अपेक्षा होती संवादाची, मात्र मिळालं काय? मौन आणि नंतर दडपशाही। पुण्यातील आंदोलन आणि पोलीस कारवाई याच्यावर आता बोलूया। 4 जानेवारी रोजी PSI पूर्व परीक्षा असल्यानं विद्यार्थ्यांनी पुण्यात शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं। कोणती हिंसा नाही, मात्र तरी देखील विद्यार्थ्यांवर पोलीस बळाचा वापर करण्यात आला। धरपकड, दडपशाही असाच प्रश्न आहे। हे विद्यार्थी गुन्हेगार आहेत का, की केवळ आपल्या हक्कासाठी उभे राहिलेले तरुण? आता लोकशाहीवर या सर्व घटनेमुळे प्रश्न उपस्थित होताना दिसतोय। लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणं हा अधिकार आहे, आंदोलन करणं हा गुन्हा नाही। पण आज चित्र वेगळंच दिसतंय। प्रश्न विचारला तर दडपशाही, मागणी केली तर पोलिसी बळ। जर न्याय मागणं गुन्हा ठरत असेल तर हा थेट लोकशाहीवरचा हल्ला मानला जातोय। विद्यार्थ्यांना गुन्हेगारासारखं वागवणं
हा राज्याच्या संवेदनशीलतेवर मोठा प्रश्न उपस्थित होतोय। आता विद्यार्थ्यांच्या ठाम मागण्या काय आहेत? विद्यार्थ्यांच्या मागण्या त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत। 4 जानेवारीची PSI पूर्व परीक्षा तात्काळ पुढे ढकला, विद्यार्थ्यांशी थेट सरकारनं संवाद साधायचा आहे, वयोमर्यादा वाढीबाबत सरकारनं सकारात्मक निर्णय घ्यायचा आहे आणि ही मागणी आवाजावी नाही तर ही मागणी आहे न्यायाची। इशारा आणि भावनिक आव्हान देखील या विद्यार्थ्यांनी केलंय। सरकारने लक्षात देखील ठेवलं गरजेचं आहे, विद्यार्थ्यांचा संयम आता संपत चाललाय, हा लढा थांबणार नाही हे देखील यातूनच दिसून येत आहे। हा आवाज दडपता येणार नाही। आज PSI विद्यार्थी उभे आहेत, उद्या हा प्रश्न प्रत्येक स्पर्धा परीक्षेचा होऊ शकतो। आज गप्प बसलो तर उद्या अन्याय आपल्यावरच येईल। मित्रांनो, हा प्रश्न केवळ PSIचा नाही तर हा प्रश्न आहे तरुणांच्या भवितव्याचा। सरकारने दडपशाहीचा मार्ग सोडून संवादाचा मार्ग स्वीकारावा। विद्यार्थी अपराधी नाहीत, ते या देशाचं भविष्य आहेत। तुमचं मत काय आहे? PSI परीक्षा पुढे ढकलली पाहिजे का? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ शेअर करा आणि विद्यार्थ्यांच्या या न्याय लढ्याला आवाज द्या।